तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आता लाडक्या बहीण संदर्भात एक मोठी अपडेट आली आहे. तर लाडक्या बहीण योजनेमध्ये मंडळी आता फॉर्म घेणे बंद झालेले आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे जरा म्हणा की तुमच्या माहिती सेवा केंद्रात किंवा तुम्ही कुठेही तुमचा फॉर्म भरायचा झाले तर तुमचा फॉर्म घेणे आता रिजेक्ट झाले असेल. काही जणांचे फॉर्म देखील एक्सेप्ट झाले नसतील. तर मंडळी, आता हा फॉर्म नेमका भरायचा कुठे, तुमचा फॉर्म भरला तर तुम्हाला पैसे पडतील का, ह्याची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याबद्दल एक मोठा GR देखील सरकारने काढला आहे. तर मंडळी, तुम्ही आमच्या जर चॅनलवर नवीन आलात असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मंडळी, उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरू करूया. मंडळी, सुरुवातीला तुम्ही ते GR मध्ये आल्यावर देखील पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा जो GR आहे मंडळी, हा 6 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मंडळी, खाली शासन निर्णय काय आणि प्रस्तावना काय हे देखील आपण ह्या GR मध्ये पाहणार आहेत. तर चला तर मंडळी, खाली आपण प्रस्तावना देखील पाहूया. तर खाली मंडळी तुम्ही प्रस्तावनामध्ये पाहू शकता की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणाला सुधारणा करण्यासाठी व मंडळी त्यांची कौटुंबिक निर्णायक भूमिका जी आहे ती मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेची अंमलबजावणी केली होती. त्याचबरोबर म्हणजे तुम्ही खाली पाहू शकता की शासन निर्णय 2/9/2024 म्हणजे 2 तारखेच्या शासन निर्णयाप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये ह्या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली होती. आणि ह्या योजनेअंतर्गत यापूर्वी 11 प्रतिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. म्हणजे मंडळी, ह्यापूर्वी 11 असे व्यक्ती होते की त्यांना ह्या योजनेमध्ये अर्ज स्वीकार करण्यात येत होता. तर सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात आणि अंगणवाडी सेविकेमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचारधारात आली होती. आता त्याचबरोबर म्हणजे खाली शासन निर्णय नेमका काय म्हणताय ते देखील आपण खाली पाहूया. तर मंडळी, तुम्हाला आमच्या चॅनलवर योग्य ती व महत्त्वपूर्ण आणि A to Z माहिती बघायला भेटेल. त्यामुळे मंडळी, तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मंडळी, खाली आपण शासन निर्णय काय ते देखील पाहूया. येथे तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 मध्ये ह्या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास शासनाने 2/9/2024 रोजी हा शासन निर्णय काढला होता. त्याचबरोबर मंडळी, ह्या योजनेसंदर्भात 12/7 व 25/7 असे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षक, ग्रामसेवक व आपले सरकार केंद्र ह्या 11 प्रतिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्रतिकृत करण्यात आले होते. म्हणजे ह्यांना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती. आता मंडळी, आता तुम्ही इथे पाहू शकता की आता शासन निर्णयाप्रमाणे अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्रतिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण देण्याचे अधिकार रद्द करण्यात आले आहेत. म्हणजे मंडळी, आता जर तुम्हाला कोण नवीन अर्ज करायचे राहिले असेल त्यांना फक्त अंगणवाडी सेविकामध्येच अर्ज द्यावे लागतील, ते पण ऑफलाईन पद्धतीने. आता बाकी कोणीकडेही तुम्हाला अर्ज देता येणार नाहीत, कारण त्यांचे अधिकार देखील रद्द करण्यात आले. हा मंडळी, हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णयाच्या दिनांकापासून अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देत आहे. म्हणजे मंडळी, आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेमार्फतच तुम्हाला अर्ज द्यावे लागतील. आता ऑनलाईन पद्धतीचे अर्ज जे आहेत ते सर्व बंद करण्यात आलेले आहेत. ज्या 11 प्रतिकृत व्यक्ती होते त्यांना सर्वांना रद्द करण्यात आले आहे. फक्त अंगणवाडी सेविकांनाच आता अर्ज घेण्यास, म्हणजे अर्ज त्यांच्यापासूनच परवानगी देण्यास शासनाने सुरू केलेला आहे. त्याचबरोबर मंडळी, खाली निर्णय हा 5/9/2024च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयानुसार घेण्यात आलेला आहे. म्हणजे हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. अशा प्रकारे मंडळी, आजचा जो GR होता, आता लाडक्या बहिणीला आता जर कोण अर्ज भरायचा राहिले असेल तर त्यांनी तात्काळ जाऊन आपलं अंगणवाडी सेविकामध्ये अर्ज भरून घ्यावे. अशा प्रकारचा मंडळी GR जो होता तो प्रसिद्ध करण्यात आलेला होता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मंडळी. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटून जातील. चला तर मंडळी, जय हिंद.